ओमकार चोगळे, मुख्य पंच बंटी जाधव, मुजीब पहिला गोलंदाज मुजीब, चला पुन्हा एकदा सामन्याकडे बोलतोय. मुख्य पंच असतील बंटी जाधव सर आणि लेग साइडचे पंच असतील संदीप माने सर. चला गेम ऑन होतोय. पहिला गोलंदाज मुजीब ऑन गोलंदाजी मार्क वरती राईट ऑन ओव्हर द विकेट. पहिला चेंडू आणि अतिशय सुंदर असं स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात खेळलाय, समोर खेळलाय, क्षेत्ररक्षण थोडंसं फंबल होतंय आणि एक धाव मिळेल. पहिला चेंडू आणि पहिल्या धावांचा श्री गणेशा धाव फलकावरती एक धाव. माझे मित्र अतिशय सुंदर असे गुणलेखक नील रेकर माझ्या समवेत या ठिकाणी सामन्याचं गुणलेखन करणार आहेत. दरम्यान मुजीब पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आणि आता मात्र ओमकारने टोलला पॉवर प्लेचं षटक आणि जाहिराचं सुंदर असे क्षेत्ररक्षण. मात्र त्यांचं मला वाटतं या ठिकाणी रोहित या ठिकाणी सेफ आहे की विकेट आहे हे सुद्धा या ठिकाणी पाहावं लागेल, कारण का थोडंसं मिस कॉम्बिनेशन दोन्ही फलंदाजांमध्ये या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. चला प्लीज या ठिकाणी आणि रोहित या ठिकाणी खेळपट्टीवरती क्रीज मध्ये अतिशय व्यवस्थितरित्या रन पूर्ण केलेला आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या होते ते म्हणजे 2 चेंडू आणि 3 धावा. गोलंदाजी मार्क वरती मुजीब सज्ज होते. समोर फलंदाज ओमकार मॅन फ्रॉम वरून बिलॉंग करणारा दोन्ही फलंदाज. नक्कीच रोहित हा सुद्धा एक हिटमॅनच्या स्वरूपात प्रसिद्ध आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओव्हरऑल क्रिकेटमध्ये एक नावाजलेला खेळाडू, परंतु गेम मध्ये आता मात्र मला वाटतं मुजीब यांनी निर्धाव चेंडू टाकण्यात थोडस यशस्वी झालाय, डॉट बॉल केलाय. आता मात्र धाव फलकावरती 3 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच प्रयत्न हे दोन्ही संघांना तेवढेच प्रामाणिकपणे करावे लागतील आणि उंच मोठा फटका काय होईल आणि जाहीरने कॅच ड्रॉप केलाय. जाहीरने मला वाटतं हातातली कॅच ड्रॉप केली आणि जीवनदान मिळते ते म्हणजे ओमकार याला. नक्कीच पॉवर प्लेचं अतिशय महत्वाचं षटक. नक्कीच हे जर झेल ते जाहीरने या ठिकाणी टिपली असती तर ओमकार पहिला या चेंडूवरती बॅक टू द पॅव्हिलियन गेला असता, परंतु जीवनदान मिळालंय. अजूनही 3 षटक पुढचे येणं बाकी असेल. नक्कीच ही जी कॅच तो ड्रॉप केली त्याचा दुर्दंड नक्कीच या सामन्यामध्ये ओमकार रॉयल बोर्ली संघातील गोलंदाजांना देईल का हे सुद्धा पाहणं येत्या काही वेळात रोमांचकारी ठरेल. आणि आता मात्र पुन्हा एकदा अतिशय सुंदर असं स्विंग केलेला चेंडू, परंतु रोहित पुन्हा एकदा होतोय बीट. लास्ट बॉल असेल. मुजीब मध्ये पाहतोय की रॉयल बोर्ली या संघाने आपलं वर्चस्व थोडंसं एकविरा धुळागिरा संघावरती कायम ठेवलेलं पाहायला मिळतंय. 1 चेंडू आणि 12 धावा. आता मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू, पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलाय. 1 धाव, मोफत धाव एकविरा धुळागिरा संघाच्या अकाउंटमध्ये या ठिकाणी जमा होईल. धाव संख्येत भर पडेल. आणि आता मात्र अतिशय हलवार स्वरूपात टाकलेला चेंडू रोहित याचा लेग साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटका पुन्हा एकदा खेळण्यामध्ये चुकला आणि 1 धाव पुन्हा एकदा मिळेल. दोन्ही फलंदाजांमध्ये स्ट्राईक पुन्हा एकदा रोटेट होते.
2 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा डॉट बॉल असेल, निर्धाव चेंडू असेल. नक्कीच रोहित आणि ओमकार हे अगदी सुरुवातीपासून ओपनिंगची जोडी मैदानात दाखल झाली होती, परंतु आतापर्यंत रॉयल मुरलीच्या गोलंदाजांसमोर फलंदाजी करण्यात आणि षटकार चौकार लगवण्यात थोडेसे अयशस्वी झालेले पाहायला दिसतात. आणि आता मात्र मोठा फटका आणि मुस्तफाच्या हातात झेल आणि ओमकार चोरले होते बाद. ओमकार होते आउट. फलंदाजाचं नाव सांगायचंय नागेश. नक्कीच आता 1 डाऊनच्या स्वरूपात फलंदाज जातोय तो म्हणजे नागेश. चार चेंडू 14 धावा. 4 चेंडू 14 धावा. अजूनही 8 चेंडूंचा खेळ बाकी. फलंदाज होतो नागेश. नक्कीच आता पाहावं लागेल जे काम ओमकार याला जमलं नाही ते काम आपल्या संघासाठी नागेश करेल का. खरं का 1 डाऊनच्या स्वरूपात आलेला खेळाडू नागेश नक्कीच 8 चेंडू त्याच्याकडे शिल्लक असणार आहेत या सत्रातील. कशा प्रकारे फलंदाजी, कशा प्रकारे षटकार चौकार ठोकेल आणि पहिल्या चेंडू मध्ये आणि पंचांनी नो घोषित केला या चेंडूला. नो +1 एकूण मिळतील 2 धावा. आणि या चेंडूवरती फ्रूट असणार आहे. रोहित साठी फ्रूटची संधीचा लाभ घेईल का. आणि आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतो लांब, क्षेत्ररक्षण येतो आणि झेल टिपलेली असली तरी फलंदाज या चेंडूवरती बाद होणार नाहीये. नक्कीच नो आणि फ्री हिटचं सुद्धा आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता 3 ओव्हर. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धावा लागल्यात त्या म्हणजे 17 धावा. नक्कीच थोडी रनांची गती, थोडीशी धुरी स्लो ट्रेन सारखी आपल्याला पाहायला मिळते. आणि चौथा आणि या सत्रातील अंतिम षटक रॉयल मुरली संघाकडून घेऊन आला तो म्हणजे जावेद. एक डावखुऱ्या हाताचा गोलंदाज मैदानावरती खेळपट्टीवरती. तर रोहित अजूनही फलंदाजी करतो. रोहित साठी अंतिम षटकातील चेंडू आणि ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्कवरती. आणि या ठिकाणी रोहितची जाते विकेट. रोहित होतो बाद. आता मात्र दोन्ही सलामीचे फलंदाज पवेलियनमध्ये परतले आणि आता एक नवीन फलंदाज मैदानावरती जाईल कृष्णा. नक्कीच रोहित हा हिटमॅन, रोहित शर्माचा फॅन आहे, परंतु त्याच्यासारखी बॅटिंग, त्याच्यासारखी फलंदाजी करण्यामध्ये तो थोडासा या ठिकाणी अपयशी झाल्यासारखा पाहायला मिळाला आणि अतिशय कमी धावांवरती त्याला माघारी परतावं लागलं. आणि जावेद याच्या पहिल्या चेंडूमध्ये पहिला विकेट आपल्या संघासाठी. दुसरा चेंडू कृष्णा विरुद्ध जावेद आणि आता मात्र ब्लॉक होलचा चेंडू पाहायला मिळाला. 1 धाव. आता मात्र स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळते आणि स्ट्राईक मार्क वरती येतोय क्रीज वरती नागेश समोर डावखुऱ्या हाताचा वेगवान गतीचा गोलंदाज जावेदाने आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु मुस्तफा पुन्हा एकदा फील्ड करेपर्यंत 1 धाव नक्कीच मिळेल. 1 धावांच्या मदतीने एकूण धाव फलक जाऊन पोचले ते म्हणजे 3 चेंडू आणि 19 धावा.
तीन चेंडू आणि 19 धावा. चौथा चेंडू पुन्हा एकदा कृष्णाने त्याच दिशेला डोळाला आणि मुस्तफाची थोडीशी मिसफिल्ड, परंतु पुन्हा एकदा एकच धाव मिळेल. 4 चेंडू आणि 20 धावा. चला यापुढील सामना असेल शिग्रा विरुद्ध आगरतांडा. या दोन्ही संघांच्या प्रतिनिधींनी समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे. शिग्रा विरुद्ध आगरतांडा. त्यानंतर होणारा सामना असेल शिग्रा विरुद्ध आगरतांडा. आणि आतापर्यंत आपण सामन्याचा हाल जर आपण पाहायला गेलो तर नक्कीच रॉयल बोरी या संघातील खेळाडूंचं वर्चस्व थोडंसं असलेलं पाहायला मिळतं. आणि एक धाव मिळाला चेंडूवरती सुद्धा. 5 चेंडू आणि 21 धावा. 5 चेंडू आणि 21 धावा. 6वा चेंडू जावेद. आणि आता मात्र कृष्णाची सुद्धा एज लागते आणि यष्टिरक्षक कोणती चूक करणार नाही. कृष्णा होतो बाद. आणि शेवटच्या षटकामध्ये जावेद यांनी मात्र 4 धावा खर्च केले. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल रॉयल बोरिया संघाने आपल्या सत्रामध्ये केली. आणि जिंकण्यासाठी रॉयल बोरिया संघाला 24 चेंडू आणि 22 धावांची गरज. चला शिग्रा आणि आगरतांडा आपला त्यानंतर होणारा सामना असेल. आपण समालोचन कक्षामध्ये टॉस साठी यायचं आहे. शिग्रा विरुद्ध आगरतांडा. आणि मग तिकडे ते आणले ते नवीन